हाय हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. बोल तू. हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज माझी फ्रेंड आलेली आहे, त्रिशूची नवीन फ्रेंड आली आहे मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून. कारण की म्हणजे आम्ही ज्यांच्या रूम मध्ये राहतो ना, त्या रूम मालकांची पोरगी आहे ती. तर हे म्हणजे खेळत राहतात दोघं पण जण. आता दीदी स्कूल में जाती है ना देवी? नर्सरी में. हाँ नर्सरी में. तू पण जा पुढच्या वर्षी, तू पण जाशील ना त्रिशू? ही कोण आहे तुझी फ्रेंड आहे? आणि दुसरी फ्रेंड कुठे गेली त्रिशू तुझी? गाव गई हो. अच्छा, अजून एक फ्रेंड नाही यायची का? नाम क्या था उसका? त्रिशा. त्रिशू. अच्छा, तिचं पण नाव त्रिशू होतं का? त्रिशू नाही ना, त्रिशू नाही. प्रीफा. अरे काय होतं गायत्री? अच्छा, त्रिशाच होता ना ग. काय खाल्लं होतं त्रिशू दुपारी? काय तुम्ही बी? हा, तू तर आज तर नवीन नवीन ड्रेस घातला का त्रिशू? कुठे जाते तू? हा, कुठे जातेस? तुझ्या बहिणीच्या लग्नाला? हो बापरे, तुझी कुठं बहीण आहे? बहिणीच्या लग्नाला जातेस तू? हा, काय आलं? बोलशील का आता? एवढं शांत का झालीस? तुझी बाहेरची मैत्रिणीचं लग्न आहे, तिथं जाते मग तू लग्नाला? आणि तुला पत्रिका कधी दिली होती? हा, आधार कार्ड करायला? हो बापरे, कधी कधी जाते तू आधार कार्ड बनवायला? हा, तुझी बहीण पण येते आधार कार्ड करायला? तुझी बहीण कुठे आहे का त्रिशू? तू एकटी ना अजून? ही आहे तुझी बहीण? अरे वा. बघा मित्रांनो, तिच्या फ्रेंडला मस्त बहीण करून घेतली तिने. बस हेच पाहिजे होतं त्रिशू. अशीच नाती जोडत जा. तुम्ही दोघं जण जाणार का आधार कार्ड बनवायला? मग माझं पण घेऊन जा ना आधार कार्ड. हा, माझं पण आधार कार्ड बनवायचं आहे ना. माझा बर्थडे आला की तेव्हा तू आधार कार्ड काढशील? हा चालेल. मग एप्रिलमध्ये माझा बर्थडे राहील ना, तेव्हा माझं आधार कार्ड बनवून आणा. एप्रिलमध्ये बनवशील? कशाला नाही, तू तर बोलली ना आता बनवणार म्हणे मी आधार कार्ड. मग अरे यार त्रिशू, तू कधी सांगते लग्नाला जाते, कधी सांगते आधार कार्ड बनवणार आहे? एकच सांग ना काहीतरी. हा, हे काय बनवलं तू? तुला तर काहीच नाही येत ग त्रिशू बनवता. गॅस दाखव, कसे गॅस बनवते दाखव तू. डॉल बनवायची आहे? हा बनव, मग डॉल बनव तू. चालेल, तुम्ही दोघी जण खेळा. मम्मीला दुपारी त्रास नाही दिला ना तू? औषध दिला होता? गायत्री, त्रिशून त्रास दिला तुला? नाही, आज नाही दिला ना त्रिशू? हाँ, ये तेरे साथ खेल रही थी ना आज? हाँ, रोज आने का इसके साथ खेलने के लिए? ठीक है ना त्रिशू? खेळत जा तू दीदी बरोबर. दीदी आहे ना ती? हा, पाणी पाहिजे? हे गायत्री पाणी दे. गायत्री, हे बघ त्रिशू बघ काय सांगते. मला आधार कार्ड बनवायला जायचंय म्हणे. हा ये. मग एवढ्या लवकर बनवणार आधार कार्ड? मग 6 महिन्याचं पोरांचा आधार कार्ड निघून जातो. आता तिचं 3 वर्षाची होऊन चालली आता. हा, मग बनवू ना आपण. आता नको, आता पाऊस वगैरे गेला ना तेव्हा बनवून घेऊया ना आधार कार्ड. तिचं काय नवीनच बनणार ना डायरेक्ट? नवीनच बनवायचं. हा, तिचं काय ते बर्थ सर्टिफिकेट वगैरे लागेल, ते तर आहे आपल्याकडे, तिथं बनवून घेऊया आपण. आणि तू काय सांगते आता, कुठे जायचंय तुला? मी आज सांगते तुम्हाला. हा, रक्षाबंधन आहे एवढ्या लांब. एवढ्या लांब म्हणजे पुढच्या महिन्यात आहे रक्षाबंधन? पुढच्या महिन्यात, पण पुढचा महिना सोडूनच द्या ना, एवढे एंडिंगला माहिती ना. तर मी बोलते, तर माझ्या भावाला बोलून घेते. आणि एकदा सुरत जाऊन येते. कधी म्हणजे कधी बोलून घेते? पुढच्या महिन्यात.
पुढच्या महिन्यात 22 तारखेला आहे रक्षाबंधन. पुढच्या महिन्यात 22 तारखेला आहे. हा हा मग मी आता जाऊन येते या शनिवारी रविवारी. मग जेवणचं काम आहे तिथं. हा मग जेवणचं काम राहतं आई वडिलांच्या घरी. मग 2-2 वेळा जाशील, आता पण जाशील नाही रक्षाबंधनले पण. जरुरी थोडी नाही सणासुदीला जायला लागतं. गायत्री पावसाचे दिवस आहेत. सुरत मध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे. मग पाणी भरलेलं आहे काय, मी काय राहणार नाही तिथं? राहणार नाही. वडील ते काय राहत नाहीये पाणी भरलेलं. अरे आई वडील ते राहत आहेत, मामा मामी ते राहत आहेत, ते बरोबर आहे. मग पण इकडनं ट्रेन पण पाहिजे ना तुला जायला. असेल ना, का नाही असणार? नाही आता कुठे मधीच नको नाटक घालव तू. आता डायरेक्ट तू रक्षाबंधनला जा. आता एवढ्या एंडिंगला रक्षाबंधन 22-23 ला नाहीये. किती लांब आहे माहिती का? किती लांब आहे? पुढच्या महिन्याच्या 22 तारखेला आहे 22 गायत्री. तारखेला नाहीये. ऐकत जाणार. नाहीये. ऑगस्टच्या 22 तारखेला आहे ना नाही 22 ला नाही. गायत्री. सुरत मध्ये मित्रांनो, सुरत मध्ये जेवढे राहणारे असतील ना त्यांनी सांगा जरा समजून. तिथं किती म्हणजे लोकांची हालत खराब होते तिथं. हा. एवढं पाणी भरलेलं आहे. हिला सुरतला यायचंय आता. मग आलं मग माझ्या आई वडिलांकडे नाही बघ. अरे पण तू आता ऑगस्ट मध्ये जाशील, मग 1-2 तारखेला जाशील बरोबर. परत 22 तारखेला जाशील का तू? हा मग असं 2-2 वेळा का? मग जरुरी थोडी नाही सांगते, सणाला थोडी ना जायला लागतं. गायत्री. असे ना भरपूर लेडीज आहेत, त्यांना ना माहेरी जायला सुद्धा भेटत नाही जास्त, माहितीये का? हा ना. ते फॅमिली मध्ये अडकून बसलेत. हा. सासू सासरे पोरं बाळ सगळे त्यांचे. हा. तर ते माहेरी सुद्धा जात नाही ते 2-2 वर्ष. हा हा, आणि मग? मी तिथंच असते का? अरे तू तिथंच नसते. तुम्ही दासे वाऱ्यावरच राहतात. पण आता तू कधी जाऊन आली सुरतला कधी जाऊन सांग? आली? 2 महिने झाले तुला फक्त कधी येऊन. 2 महिने झाले. हा मग कधी आली मी? कधी आली म्हणजे? कधी आली विचारा असता काय अजून? अरे कधी आली? मला आता जायचंय तर जायचंय, असणार नका घेऊ. आणि समजलं तुला ना? नाही पाठवणार तर नाही पाठवणार. हा, बघितलं जाईल. बघितलं जाईल नाही. गायत्री तू प्लीज यार, या प्रत्येक गोष्टी आता बघ. आताच जाऊ. आता म्हणजे 2 महिने काय, कुठला आहे? जून, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे मध्ये जाऊन आलीस ना तू? डायरेक्ट एवढ्या लांब डायरेक्ट जवळ येऊन गेले. नाही, मे मध्ये गेले होते तू. जानेवारी फेब्रुवारी डायरेक्ट मे मध्ये. हा, मे मध्ये गेले होते. खोटं बोलतात ना. आणि तेव्हा व्हिडिओ पण बनवलाय मी. लागल्यास तुला तो व्हिडिओ दाखवतो मी. आपण पुरणपोळी पण खाल्ली होती. हा, मग मे महिन्यात थोडी खाल्ली. मग कधी खाल्ली होती? एप्रिल महिन्यात खाल्ली. नाही ना. नाही काय, एप्रिल महिन्यात खाल्ली ना. ठीक आहे, तरी पण आता तुला जाऊ देणार नाही मी. जाऊ द्या, नका जाऊ द्या. हा. ते नाही, मी माझ्या हातात आहे, मी बरोबर. नाही मी तुला जाऊ देईल तर रक्षा. मित्रांनो जरा समजून सांगा काही गोष्टी. कारण की बघा आता एवढे पावसाचे दिवस आहेत बरोबर. आता सुरत जाणार आहे, ट्रेन पूर्ण बंद आहेत. आणि गायत्री म्हणते माझ्या भावाला बोलून घेते आणि जाते म्हणे मी. हा, मग जाऊन येते ना. अरे तिकडे 8-10 दिवस. रोहित कसा येईल बरं सांग? रोहित किंवा नरेश तुला घ्यायला येणार आहे? गाडीने येईल, कसं येईल? काय गाडीने येईल? ट्रेन बंद आहेत. हा चल बोलव बरं, चल हा, थांबा, बोल. रोहितला बोलव बरं. आणि समजा झालंच तरी हा? झालं आणि गेलीच मग. ट्रेनच बंद येतं, कुठून जाणार आहेस? असं तरी नाही, बंद येतं. काय हो ताई, ऐकलेच जाय तू. कारण की भाऊ, मोठा भाऊ, ऐकत जावा. नाही तू ऐकलेच जाय. कारण तुम्ही की जरासं ऐकलेत जावा. ऐकले जावा नाही तू. कारण की इथल्या हालत खराब येतात ती. आणि तू कुठे जायचं म्हणते. काय हालत खराब आहे, मन आणि माझं इथं टिफिनचं कोण बघेल मग? कोणाचं? माझ्या. तुम्ही कॅन्टीनला खाऊन घ्या. मग रोज कॅन्टीनलाच खाऊ? रोज कॅन्टीनलाच खाताय नाही तुला ना आता ना मी फक्त वर्षात ना एकचदा पाठवत जाईल माहेरी आता. का? का म्हणजे? काय लायसन काढलंय तुम्ही? लायसन काढलंय म्हणजे? मग? मग बायको आहेस तू. बायकोच जरुरी थोडी नाही बायकोच वर्षात एकदाच पाठवायचं. हा मग बरोबर आहे ना. आता पोरगीचे स्कूल चालू होऊन जाईल. ते ठीक आहे, स्कूल चालू होऊन जाईल. हा. वर्षात ना खजी येते, दिवाळी येते, सगळे येतात. जाईलच हा, ना. मग वर्षात ना 3-4 वेळाच असेल तू. मग जाईनच ना. असं नको करत जाऊ ना. माझा पण काही गोष्टींचा विचार करून घेत जा ना तू. विचार करत जा ना तुम्ही भूषण. एवढे 4-4, 5-5, 6-6 महिने इथे राहते, मग मला आठवण नाही ना काय वडिलांचे जाणार नाही का? तेवढं तरी समजायला पाहिजे ना. एवढं सगळं सोडून आलेली असते पोरगी एकटी, मग तेवढं तर समजायला पाहिजे तुम्हाला. हसतात तुम्ही, हसणार नाही. अरे मग हसणार म्हणजे बरोबर तू हसण्यासारखंच बोलते ना. आता मला सांग, मी कधी गेलो माझ्या आई वडिलांना भेटायला? तुम्ही इकडे आहेत ना, तुम्ही कसं काय जाणार? इकडे आई-वडिलांना भेटायला. माझे आई वडील कुठे आहेत मग? कुठे आहेत? हा, मग? आई पप्पांना त्यांना पण इकडे बोलवलं. आई पप्पांचे पण गावाला आहे, आता काय करणार? गावाला आहेत. मग तुम्ही इकडे कामासाठी आहेत. मी जातो का समजलं? अरे भेटायला काय जाणार? तुमचं इथं काम कोण बघेन? हा, मग? भेटायला जाणार तुम्हाला कामाला कोण इथं करून खाऊ काय? सॉरी, कमवेल तेव्हाच खाणार ना. अरे मग हे बरोबर बोलते तू. बरोबर बोलतोय. आई बरोबर बोलता येईल ना तुले. बरोबर बोलतोय ना, ते बी बरोबरच बोला तुम्ही, असं नाही करा. आहे यार. गावाचा वाजी ना. नाही तुला जाऊ देणार नाही मी. हसण्यात घेऊ का मग मस्तीमध्ये घेऊ? तुला तर अजिबात जाऊ देणार नाही मी. नाही तू ना असेच मला हाडे मोडस तू.
तुला अशी अजिबात अशी तुम्ही आडके मोडतच म्हणा आला काय काय तुला मोडच मी हा हा काही पण नको चालू काय पण नाही तुम्ही काय पिता, नाही काय नाही राहता. अजिबात नाही असं कदा बी नका चालू. आपले व्हिडिओ बघ मामान ते पण बघतायत मामान ते पण म्हणतील काय पोरगी नुसती 2 महिन्यात 3 महिन्यात येत राहते सुरतला महिन्यात पोरगीला काय त्रास असेल ना महिना पोरगीला ओ बापरे समजलं? काय 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 त्रास आहे तुला घरामध्ये काय त्रास आहे पण सांग असं आहे ना, सांगायला नाही लागतं माहिती नाही नाही सांग ना मीडियावर कधी आपल्या घरातल्या भांडणी दाखवायच्या नसतात. सोशल मीडियावरती आणि एवढं हे सांगतेस ते काय सांगते ये बोलते. गावी जाते ते गावी जाते तेच सांगते ना. हा आपण काय भांडण करतो हे नाही सांगायचं. सांग नाही 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 आता तू सांग असं नाही नाही चालेल काय सांग, सांग. सोशल मीडिया आपलं जे व्हिडिओ पण सबस्क्रायबर आपली पूर्ण एक फॅमिली जे आहे ते आपल्याला समजवणारच आहेत आपल्यापेक्षा मोठे आहेत सर्वजण बरोबर त्यांच्या लग्नाला पण बरेच वर्ष झालेले असतील त्यांनी पण बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेतले असतील ते आपल्याला नक्की समजवतील पण आता मला एक सांग मी तुझ्याशी कधी भांडलोय ते सांग मला भांडतातच ना तुम्ही हर रोज भांडतात माझ्याशी. कधी भांडलो सांगत नाही मी कधीच व्हिडिओ मध्ये बोलत नाही माहिती. मी एकदम मन मोकळेपणाने असं वाटायला पाहिजे हा बाबा काहीच नाही राहिला काहीच नाहीये असं. ते व्हिडिओ मध्ये समजून जातं काहीतरी व्हिडिओ मध्ये समजून जातं की मी तुझ्याशी भांडणार आहे का नाही भांडणार आहे अजिबात नाही नाही खरंच सांग खरंच सांग आपण कामावरून आले ना मी सारखं का हो ऐका ना का हो ऐका ना मला म्हणजे तुम्ही इग्नोर करतात माहिती? Ignore. सारखं तुम्हाला आहे ना 10-15 वेळा आवाज देईल तेव्हा तुम्ही तिकडे मला एकदा आवाज देणार समजलं. अरे आता काय बनवू हे देऊ तुम्हाला खायला ते देऊ हे देऊ पण नाही अजिबात नाही माझ्या शब्दाला आहे ना अजिबात नाही मान देत तुम्ही समजलं. तुम्ही रोज आले मोबाईल घेऊन बसून होता बस चालू देतात तुमचं. अरे हो पण बाकी घरी ना पोरगीकडे लक्ष देत ना माझ्याकडे लक्ष देत ना काय ना काही काहीच नाही करत. अरे पण आता घरी आल्यावरती ऑफिसचे पण काहीतरी कामं असतात काहीतरी मेसेज वगैरे असतात तुमचं काहीतरी असतात पण तुम्ही दिवसभर तिकडे असतात घरी तुम्ही सकाळचे 6 वाजेपासून निघून जातात घरात हा आणि तिकडनं 6 वाजता येतात किती तास होऊन जातात तुम्हाला 6 नाही 7:30 ला येतात तुम्ही घरात हा 12 तास होऊन जातात मग आता येतो तुम्हाला समजायला पाहिजे पोरगी पप्पा ओ पप्पा पप्पा ओ पप्पा जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत खेळतच नाही मी आता तुमच्याशी बोलेनच नाही स्वती करते की नाही असं अरे हो करते काहीतरी पण आता एवढा थकून येतो तर वाटतं मला थोडं 5-10 मिनिटं रिलॅक्स होऊ असं काय रिलॅक्स होऊ एक असा आनंद यायला वाटायला पाहिजे घरात असं पाऊल टाकतात हा माझी पोरगी माझी बायको हा एवढे चांगले दिसत आहेत खुशी आहेत मस्त अरे सगळी गोष्ट आहे आम्ही तुझं तोंड बघून हा एका कोपऱ्याला बसून राहायचं अरे एका कोपऱ्याला डिप्रेशन मध्ये काहीतरी चाललेलं आहे माणसाचं. अरे हो आता बघ गायत्री ऐकत ते म्हण्या गोष्टी ऐकून घेशील का तू तुमचं ऐकण्यात आता काय बोलले मला आ- सांगतो आताच सांग मग बोलते. तू मी सर्व- बोलते ना आता हा. आता तुम्ही ऐकायला पाहिजे ना. मग मी ऐकलं ना तुझं आता मग माझी पण गोष्ट ऐक आता मी एवढं येतो थकून दमून येतो हे बघ एवढं चालायला पण लाग हा तसं काही सांगत नाही आले का तुम्ही आमच्या बरोबर असे उड्याच मारा हे करा ते करा तसं मी पण एक असं आवाज तरी द्या व्यवस्थित बोला. ना. मी सारखे आवाज देते भूषण काय बनवून मी एवढं भूक वगैरे लागली असते काय लागलेली असेल मी सारखे सारखं विचार मग नवऱ्याला नावाने बोलवशील काय नावाने भूषण नावाने मग काय झालं हा, मग आहो जाओ करायचा ना आहो तुम्हाला आवाज बोलते ना हा. तुम्ही ह्या कानाने ऐकत नाही ह्या कानाने सोडून देतात आणि जेव्हा भूषण बोलवलं ना हा काय झालं हा आलो थांब 2 मिनिटं 2 मिनिटं सांगतात ना मला लगे 8 तासामध्ये 4 तासामध्ये असे येतात तुम्ही घरात माहिती. अरे यार हा, ठीक आहे चल उद्यापासून आलो ना मी काहीच नाही करत जाणार मोबाईल पण बघत जाणार नाही आराम पण नाही करत जाणार तुमच्या बरोबर खेळत जाईल खेळत पण असं फिरतोच नाही सांगतच नाही हा आमच्या पाठी पाठी गोल 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 फिरा असं नाही सांगताय पण बसले कधी आवाज द्यायचा पोरगीला कधी काय काय काहीच नाही. अरे 5-10 मिनिटच बसतो ना त्याच्यानंतर खेळत नाही काय नाही 5-10 मिनिटं नाही बसत जोपर्यंत तुमचा नाश्ता संध्याकाळी होतं ना ते तोपर्यंत तुम्ही मोबाईल सोडत नाही समजलं. अरे यार पण बात नाही ऑफिसचे काहीतरी कामं पेंडिंग राहतात ना काहीतरी थोडेफार मेसेज वगैरे टाकायला लागतात काय बाकी आहे का बाबा काय नाही बरोबर आहे जाऊ दे, आमचं चुकलं. नाही. मलाच मागे जायला लागलं. नाही नाही तू माघारी घ्यायला. तुमचं काही चुकलं नाहीये तुमचं ठीक आहे. अरे Sorry, गायत्री आता नाही बोलणार हा. आता तुमच्या मनात जे आहे ना तेच करायचं आता आम्ही काहीच नाही बोलत जाणार नाही. आणि फक्त आम्ही पण शांत राहत जाणार दोघं माहिले की हा. काहीच नाही बोलत जाणार तुम्हाला. तसं नाही तू किती पण कर मी तुला सुरत जाऊ देणार नाही आता सुरत जाऊ द्यायचं काहीच नाही आता मी तुम्हाला बोललेला विषय सांगितलं ना हा. आता बस संपला. आम- आता मी मला गायत्री, जायचंय. रोजचं आता मला- जायचंय की आज जायचंय की उद्या जायचंय की 2 दिवसात जायचंय मी जेव्हा जाईन तेव्हा हा पण आता नाही अरे पण रोजचं समज मला जर 5-6 किलोमीटर चालायला लागतं नुसतं चालायचं आणि लॅब मध्ये तर कंटिन्यू उभं राहायला पाय लागतं दाबून दे, हा चालेल, दाबून दे. अरे पाय दाबून दे मालिश म्हणून करून दे, हा. चालेल, मालिश करून देते पण तुम्ही असं विचार करता हा दिवसभर माझी बायको पण पोरगे पण एकटे असतात कोणी नसतात का काय काय काहीच नाही विचार करत माहिती. अरे जेवणाला यार. जेव्हा जातात ना एक दिवस पण दिवसात ना किती वेळा फोन करतो मी कोणी तुम्ही फोन नाही करत अजिबात नाही फोन करत. अजिबात नाही अजिबात गायत्री खोटं नाही माझा बोलायचं माझा मोबाईल दाखवू मी
अरे यार काय खोटं बोलते तू, फोन नाही करत, 12 वाजता करतो. सकाळपासून आतापर्यंत मी किती कॉल केले अरे आज आज शुक्रवार होता, कामाचा लोड आज जास्त होता. हमेशाच आहे तुमचं, हमेशा समजलं. जेव्हा तिकडे पोहोचून जातात तेव्हा पण मी फोन करते. हा. आणि आज डब्बा नाही दिलेला, आज तुम्ही बोलले नाही. आज बिना डब्याचं पाठवलं की नाही तुम्हाला? कोणी पाठवलं? तूच पाठवलं ना. तू काय बोलली मला? तू काय बोलली की बिना? सॉरी, तुम्ही काय बोललेले? हा. ते आज टिफिन नाही घेऊन जाणार, नाश्ताच करून जाईन बोलते. ठीक आहे, तर नाश्ता करून जाईन. तर तुम्ही बोलले जाऊ दे, तुला आज झोपत होती होते, तर म्हणून उठवलं नाही. हा चल उठवलं नाही, पण ते ऑफिस मध्ये बोलले तिकडे पार्टी आहे, तर तिकडे जेवण करायला असं बोलले का नाही? हा बोललो बोललेत होतो. ना? मग संध्याकाळची पार्टी होती ना, केली का मी पार्टी? नाही केली ना. नाही केली. काय तुम्ही बोललेले ते तुमच्या स्वतः तोंडाने, हा. संध्याकाळचे असो की सकाळचे असो, हो. ते तुमचं तुम्हालाच माहिती. पण मला बोलले पार्टी होती. हा बोललेलेच ना. हा बोललो होतो मी. मग आणि मला काय कशाला सांगतायत मग? मग मी सकाळी लगेच फोन केला, म्हटलं यार जेवण पण नाही, सॉरी टिफिन पण नाही दिलेला, नाश्ता पण नाही करून गेलेले, काहीच नाही. म्हटलं काय खाल्लं काय नाही, त्या पण मी फोन केलेला सगळे केलं. अरे मग तू अशी बोलतेच ना यार, तू एकदम हसायला येत आहे मला तर तू बोलते तर. मी म्हणजे माझ्या शब्दाला अजिबात नाही मान देत तुम्ही, समजलं ना? हसण्यात काढून देतात म्हणून मी बोलत नाही, तोंड आज तू एवढं बोलून गेली, नाही बोलणार. आज तू एवढं म्हणजे एवढी माझी कंप्लेंट केली तो आज, बाप रे, म्हणजे त्याच्याबद्दल विषयच नाही डायरेक्ट. हा विषय नाही, तुम्ही हमेशा माझी कंप्लेंट करत असतात, काढत असतात, काही ना काही विषय काढत असतात. मग आज मी बोलली ना, खरं बोलायला गेलं ना तर असंच वाटतं. खरं नाही तर कुठे पण असू दे. खरं बोलण्याची गोष्ट काय नाहीये काय, ते खरंच मला खूप थकायला होऊन जातं म्हणून सांगतोय मी, बाकी काहीच नाही. म्हणून घरी आल्यावर थोडं वाटतं 5-10 मिनिटं रिलॅक्स राहू द्या असं. मारे पण देतो असं, म्हणजे हजार बाब बसले जातात, बसू द्या. पण तुम्हाला आहे ना सारखे आवाज देते की नाही, आवाज ये बघ असं असतात तुम्ही लगेच. मग जाऊ द्या मित्रांनो, चला ते जायचा विषय सुरतला जायचं होतं, ते बाकी सगळंच राहून गेलं. बाकी वेगळ्याच भांडण्याच्या मूड मध्ये जाऊ द्या. आता आपलं ना ते भाजी वगैरे बनते आता, नाही तर संध्याकाळचं जेवण काय भेटणार नाही. नाहीतर मला असं बोलता. अरे मग सांग, जेवण भांडण असू द्या काय पण असू द्या, पण तुम्ही उपाशी झोपतात. कधी झोपलेले सांगा? उपाशी नाही झोपलोय पण. झोपलेत, मग कशाला बोलतात असं? अरे सांगतोय आता परत, माझं नाव खराब करतात ना तुम्ही. तुझं नाव नाही खराब करत आहे मी. अरे यार हा ठीक आहे, जाऊ दे, माझं चुकलं. बस उद्यापासून ना मी येत जाईल, मोबाईल वगैरे अजिबात नाही बघत जाणार, आणि तुम्हाला टाइम वगैरे देत जाईल, तुमच्यावर खेळत वगैरे जाईल. चालेल ना? हा चल, मोबाईल वगैरे नाही बघणार मी उद्यापासून ना. आणि पण तू सुरत पण नाही जायचं मग. तुम्ही स्वतःला सावरा, हा. स्वतःला चेंज करा हा, एकदम. स्वतःला चेंज करा म्हणजे तू अशी बोल ना, मी जसं मोबाईल बघत राहतो आणि इकडे तिकडेच फिरत राहतो मी. ते नाही बोलत आहे, एकदम कामाचे आहे. तुम्हाला बायको आहे, पोरगी आहे, आई आहे, वडील आहेत, बहीण आहेत, भाऊ आहेत, सगळे जण आहेत. हा. एकाला पण नाही कुणाला फोन करणार तुम्ही, कोणालाच नाही काही विचार. अरे समजलं? हा ठीक आहे, चला आता सोमवारपासून अजून जास्त कॉल करत जाईल. हा. ठीक आहे, 11 वाजता पण करत जाईल, 1 वाजता पण करत जाईल, 3 वाजता पण, सकाळी 4 लगेच वाजता पण. बोलतात. जेवण झालं, जेवणाला जातात तेव्हा बोलतात. हा लगेच जेवण वगैरे झालं 1-1:30 वाजता. मी तेव्हा जेवणाला बसलेले असते, तेव्हा 2 वाजता जेवणाला बसते दुपारी. हा. 1-1:30 वाजता फोन येतात, झालं जेवण वगैरे? हा काय करते? हा काय नाही, जेवणाला बसते. हा ठीक आहे चालेल, कर मग जेवण. अरे असं असं बोलायचं असतं माणसाचं. अरे पण तिथं मॅनेजर वगैरे सर्व असतात काय, ते त्याच्यासाठी मी जास्त बोलत नाही. भूषण ते बोलत नाही, पण थोडं याच्याने काहीतरी प्रेमाचे शब्द तर द्या. प्रेमाचे? काय करते, जेवली का काय ते, असं तसं काहीतरी तर बोला. अरे हा, यार काय करते, झालं जेवण? हा चालेल. मी बोलते हा जेवणाला बसते. हा चालेल, कर मग जेवण वगैरे. हा चाल ठीक आहे. एवढ्या पण रागात नाही बोलत आहे सगळं मी. बोलत जातो. नाही एवढा पण राग मान नाही एवढा बोलत राग मी. मग बोलतच नाही हा. एवढ्या रागात अजिबात नाही बोलत मी. खाणार का? आणणार? हा, या. अरे यार चला मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. ते गायत्रीचं आता चालूच राहणार आहे, कारण की मला वाटत नाही आता नाही चालू. ढकलून देतात. तुझ्यावरती नाही टाकलं. स्वतःच नाव घेतलं, काढलं, तर मी काय चुकतं बोलले. आता नाव घेतलं, आता सांगितलं, तर आता माझ्यावर येऊन गेलं. ठीक आहे चल, सॉरी माणसाने बोलायलाच नाही. सॉरी बोललो ना, माझ्याकडनं काय चुकी झाली असेल तर माफ कर मला, बस. चालेल ना? सॉरी बोललो ना आता. हा मान्य करतेस ना तू? हा, मग मी तुला आता सुरत, उद्यापासून मग change. हा उद्यापासून चेंज, आणि सुरतला अजिबात जायचं नाही. ठीक आहे ना? चालेल. चला मित्रांनो, चला बाय बाय.